मध्यरात्री एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन सुरतच्या दिशेनं रवाना झाले। दुसऱ्या दिवशी या बंडामागं भाजपचा हात आहे अशी चर्चा सुरू झाली, कारण गुजरातचे CR पाटील, मोहित कंबोज अशी लोकं थेटपणे हॉटेलवर आल्याची चर्चा सुरू होती। सुरत ते गुवाहाटी हा प्रवास सुरू झाला आणि या बंडामागं महाशक्ती असल्याच्या चर्चा सुरू झाल्या, तरीसुद्धा भाजपचे नेते थेट काही समोरी येत नव्हते। महाराष्ट्रात मात्र शिंदेंचं बंड कसं फसणार याबाबत जोरदार चर्चा जडत होत्या। किमान 2/3 आमदारांना घेऊन शिंदे बाहेर पडले, भाजपमध्ये मर्ज झाले तरच त्यांची अपात्रता वाचू शकते असं बोललं जाऊ लागलं। पण स्क्रिप्ट यापेक्षा वेगळी होती। थेट पक्षावर दावा, शिवसेना काढून घेणं, शिंदेंना मुख्यमंत्री करणं अशा अनेक गोष्टी स्क्रिप्टमधनं समोर आल्या आणि ही स्क्रिप्ट फार पूर्वीपासूनच लिहिली गेली आहे हे स्पष्ट झालं। सांगण्याचा मतिदार्थ इतकाच आहे की जे काही होईल त्याची आखणी भाजपने पूर्वीपासूनच केलेली असेल। आत्तासुद्धा अशाच एका स्क्रिप्टची चर्चा राज्यात सुरू झाली आहे, ती म्हणजे शिवसेनेत तिसरी फूट घडून आणण्याची। एकनाथ शिंदे आपल्या संख्याबळावरती दबाव ठेवू नयेत, भाजप समोरच्या अडचणी वाढवतायत, त्यामुळे जोपर्यंत शिंदे पॉवरफुल राहतील तोपर्यंत भाजपला हातपाय पसरता येणार नाहीत। पर्यायानं जिथं भाजपला पर्याय नाही असेच नेते सोबत घेऊन शिंदेच्या शिवसेनेत तिसरी फूट घडवली जाईल, अशा या चर्चा उदय सामंत अशा तिसऱ्या फुटीचं नेतृत्व करतील असा आरोपसुद्धा सुषमा अंधारे यांनी केलेला आहे। पण खरंच असं काही होईल का? सध्याच्या या संघर्षात शिवसेना आणि शिंदे गटाच्या गोटात किती भाजपचे लोक आहेत, ते आमदार कोण असू शकतात आणि कुठल्या 3 फॅक्टरवरने हे आमदार कोण आहेत हे आपल्याला ठरवता येतं। पाहूयात आजच्या या व्हिडिओतनं। नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय। तर शिंदेंच्या गोठातले भाजपचे आमदार किती आहेत हे ठरवण्यासाठीचा पहिला फॅक्टर आपण लावूयात, तो म्हणजे नंतर शिंदेंना जॉईन झालेले आमदार। 20 तारखेच्या निवडणुकीनंतर मध्यरात्री एकनाथ शिंदे 29 आमदारांना घेऊन सुरतला गेले। तिथनं एकनाथ शिंदेंनी गुवाहाटी गाठलं। त्यानंतर एक आमदार एकनाथ शिंदेंसोबत जोडला जाऊ लागला। आता हे जोडले गेलेले आमदार देवेंद्र फडणवीसांच्या सूचनांनंतर गेले तशी चर्चा होती। तेव्हा फडणवीसांनी सुद्धा आपण बोलल्यानंतर बच्चू कडू गुवाहाटीला गेले असं माध्यमांना सांगितलं होतं। थोडक्यात मागून जी काही लोकं गेली ती एकनाथ शिंदेंच्या बंडात नव्हती किंवा त्यांना तशी कल्पना नव्हती, पण नंतर अशा लोकांना भाजपनं सांगितलं आणि त्यानंतरच ही लोकं शिंदेंना जॉईन झाली। आता या लोकांमध्ये कुठकुठले आमदार होते? उदय सामंत होते, दादा भुसे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, योगेश कदम, मंजुळा गावित, चंद्रकांत निंबाळ पाटील, दीपक केसरकर आणि मंगेश कुडाळकर। आता यापैकी अनेक नावं ही फडणवीसांची सूचना आल्यानंतरच गुवाहाटीला गेली, एकनाथ शिंदेंसोबत गेली असं बोललं जातं। आता फडणवीसांची सूचना हा फॅक्टर गृहीत धरला तर ही नावं उद्या तशी वेळ आल्यानंतर तर एकनाथ शिंदेंच्या सोबत राहतील की देवेंद्र फडणवीस आणि भाजपसोबत राहतील, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता शिंदेंच्या गोटातले भाजप आमदार किती आहेत हे ठरवण्यासाठीचा दुसरा फॅक्टर आपल्याला लावता येतो, तो म्हणजे कोणते असे नेते आहेत जे शिंदेच्या शिवसेनेपेक्षा भाजप आणि देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत। तर यामध्ये आता वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी कारणे आहेत, जसे की रामदास कदम हे एकनाथ शिंदेंना सिनियर आहेत। गजानन कीर्तिकरांच्या पत्नीनं ज्युनियर शिंदेंच्या हाताखाली काम करायचं असं शल्य बोलून दाखवलं होतं। रामदास कदम यांच्यासारखे नेतेसुद्धा याच फॅक्टरमधलेत। राजकीय पुनर्वसन या नेत्यांना आवश्यक आहेच, पण ते भाजपच करू शकतात याची जाणीवसुद्धा या नेत्यांना आहे। असे शिंदेंना सिनियर असणारे रामदास कदम आणि या फॅक्टरवर येणारे योगेश कदम ही नावं आपल्याला घेता येतात। तानाजी सावंत हे सुद्धा तसं महत्त्वाचं नाव आहे। पहिल्या कॅबिनेटमध्ये सुपरमंत्री असणाऱ्या तानाजी सावंत यांना नंतर मात्र साईडलाईन करण्यात आलेलं आहे। ते सुद्धा फडणवीसांचे क्लोज आहेत, त्यामुळे वेळ आली तर शिंदेपेक्षा भाजप योग्य आहे अशी त्यांची भूमिका असू शकते। विशेषतः शिक्षण संस्था आणि कारखान्यांचं जाळं असल्यानं भाजपसोबतच राहणं त्यांच्यासाठी सगळ्यात सुरक्षित ठरू शकतं। असंच अजून एक नाव आहे, ते म्हणजे अमोल खटाळांचं। म्हणायला ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत, पण ते विखेंचे आमदार आहेत। विखे म्हणतील ती पूर्व दिशा अशीच त्यांची भूमिका असेल आणि विखे फडणवीस यांचं सख्य पाहता फडणवीसांच्या शब्दापलीकडे विखे नाही आहेत। पर्यायानं खटाळांची भूमिका विखेंच्या बाजूची, पर्यायानं भाजपच्या बाजूची असू शकते। अजून एक नाव आहे मुर्जी पटेल, फक्त तिकेटासाठी शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले आणि निवडून आलेले आमदार। ते काल पण शिंदेंच्या शिवसेनेत नव्हते आणि आज पण नाही आहेत असं म्हणावं लागतं। निलेश राणेंच्या बाबतीत सुद्धा हेच लागू होतं। मतदारसंघ शिवसेनेला जातोय म्हणून शिवसेनेत, अन्यथा सगळं कुटुंब भाजपात, त्यामुळे शिंदे सेनेपेक्षा राणेंसाठी भाजप आणि फडणवीसच महत्त्वाचे ठरतात। आता संतोष बांगर यांच्यासारख्या नेत्यांच्या भूमिकेबद्दल बोलूयात। संतोष बांगर हे कट्टर एकनाथ शिंदेंचे भक्त, पण बांगर हे थेट विधानसभेत शिंदेंना जॉईन झाले, त्यामुळे ठाकरेंच्या बाजूनं ते कसं बोलत होते याचे व्हिडिओ आजही मीडियावर फिरतायत। त्यामुळे बांगर हे कट्टरच राहतील असं म्हणता येत नाही। हिंदुत्ववादाची भूमिका त्यांनी आपल्या मतदारसंघात घेतली आहे, कावड यात्रा सुरू केली आहे, अनेक हिंदुत्वाचे प्रयोग ते करतच असतात। साहजिकच बांगर हे भाजपसोबत राहतील असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आता राहतात ती 2 नावं, एक म्हणजे उदय सामंत आणि दुसरे म्हणजे शंभूराज देसाई। ही दोन्ही नावं तशी एकनाथ शिंदेंच्या जवळची, पण उदय
उदय सामंत फडणवीसांच्या सुद्धा तितकेच जवळचे. कोकणात चालणारे उद्योग आणि सत्ता हे टिकवणं हे सामंतांचं प्रमुख ध्येय आहे. त्यामुळे उदय सामंत आणि त्यांच्यासोबत किरण सामंत आणि त्यांच्यासोबत कोकणातले अन्य 2 जण सामंत म्हणतील ती पूर्व दिशा घेतील. शंभूराज देसाई ही सुद्धा शिंदेंच्या जवळचे, पण मूळ प्रश्न आहे तो सत्तेचा. पाटणकरांना घेऊन भाजपनं त्यांच्या मतदारसंघात फिल्डिंग लावलेलीच आहे. देसाई हे मूळचे काँग्रेसचे, पण तिकिटासाठी ते सेनेत गेले आणि सेना देसाई समीकरण पक्क झालं. त्यामुळे स्थानिक समीकरणं आणि राज्यातल्या सत्तेचा स्कोप पाहूनच त्यांची निष्ठा ते आखताना दिसू शकते. आता बोलूया तिसऱ्या फॅक्टरवर, तो म्हणजे स्थानिक समीकरणांचा. जेव्हा राज्यात मविया झाली आणि शिंदेंनी बंड केलं तेव्हा या गटाची प्रमुख मागणी काय होती, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती नको, कारण मतदारसंघात अजित पवार त्यांच्या माणसांना बळ द्यायला लागलेत आणि आम्ही अडचणीत येतोय. आता हाच फॅक्टर आजही काही आमदारांच्या बाबतीत लागू होतो. पण भाजप शिंदेंची शिवसेना हे जर फिसकटलं आणि भाजपमध्ये गेलो तरच स्थानिक पातळीवर निवडून येण्याची गणितं सोपी होतात. अशा यादीत कोण येतं, तर अर्जुन खोतकर. आता कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. अशावेळी शिंदे वेगळे झाले तर गोरंट्याल यांना भाजप पुढच्या वेळी तिकीट देऊ शकतं, पुन्हा अडचण वाढू शकते. त्यामुळे भाजपसोबतचा संघर्ष टाळायचा असेल तर भाजपसोबत टिकून राहणं खोतकरांना बरं पडतं. विजय बाप्पू शिवतार यांचं सुद्धा तसंच आहे. त्यांचे विरोधक संजय जगताप यांना भाजपमध्ये नुकतंच घेण्यात आले. बरं, हे सगळं आता 2-4 महिन्यात झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही सोबत या, नाहीतर तुमचा विरोधक आमच्याकडे तयार आहे, असं भाजपला सांगता येऊ शकतं. विटा खानापूरचे आमदार सुहास बाबर यांचं सुद्धा तसंच झालंय. त्यांचे विरोधक वैभव पाटील हे भाजपात गेलेत, त्यामुळे त्यांची अडचण. शंभूराज देसाईंचेही विरोधक सत्यजित पाटणकर भाजपात गेलेत. थोडक्यात या स्थानिक फॅक्टरवरनं भाजपसोबत असणारी शिंदेंची साथ संपुष्टात आली तर स्थानिक समीकरण ओळखून भाजपसोबतच राहणं या नेत्यांना महत्त्वाचं ठरणार आहे. आता येतो चौथा महत्त्वाचा फॅक्टर, तो म्हणजे वादाचा, म्हणजे जे नेते अडचणीत आहेत अशी नावं. संजय राठोड हे नाव वादात आहेच. भाजपनं मागणी करून त्यांचा राजीनामा पूजा चव्हाण प्रकरणात घ्यायला लावला होता. संजय राठोड सत्तेत असल्यानंच ते सेफ आहेत. प्रताप सरनाईक आहेत, त्यांच्यावर बरेच आरोप झालेत. महाविकास आघाडी असताना आपण भाजपसोबत जावं म्हणून त्यांनी ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. त्यामुळे सत्तेच्या विरोधात जाण्याची त्यांची भूमिका नसते. संजय शिरसाट हे हॉटेल प्रकरणात वादात आहेत. संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे आमदार आहेत आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या नावाने असलेली जमिनीची चर्चा झाली होती. भावना गवळी ईडी प्रकरणात अडचणीत आल्या होता. असे अनेक नेते आहेत ज्यांना काही ना काही कुटाणी ज्यांचे चालूच आहेत. त्यामुळे भाजपाला शिंगावर घेणं त्यांना जड जाऊ शकतं. पण आमदारांच्या पलीकडे भाजपसाठी खासदारसुद्धा महत्त्वाचे ठरतील. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, भुमरे हे 3 खासदार एकनाथ शिंदे यांचे खास म्हणून ओळखले जातात. तर वायकर हे आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याने ते भाजपसोबत पंगा घेणार नाहीत. प्रतापराव जाधव केंद्रातली पावर सोडतील का, हा प्रश्न आहे. आणि धैर्यशील माने लोकल समीकरणांवरती आपला निर्णय घेतील. मुंबरे सुद्धा आरोपांच्या पिंजऱ्यात असल्याने ते काय करतील हा मुद्दा आहेच. थोडक्यात खासदारांच्या पातीवर सुद्धा असं काही घडलं तर मोठा फटका शिंदेंना बसू शकतो. आता यातली कुठली नावं भाजपकडे जास्त झुकतात हे तुम्हीच ठरवू शकतात. पण या 4 फॅक्टरमुळं प्रसंगी शिंदेंना सोडून ही नावं भाजपकडे जातील हे मात्र नक्की. अर्थात ही स्क्रिप्टसुद्धा अगोदरच लिहिलेली असेल तर नेमकं काय होईल, तुम्हाला काय वाटतं? अशी स्क्रिप्ट लिहिलेली असेल का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नेमका मुद्दा काय सबस्क्राईब करा.